त्याच्या प्रत्येक आयटममध्ये शेव बघून तुम्ही इमॅजिन करू शकता की आम्ही कुठल्या स्टेटमध्ये आहोत. बऱ्याच लोकांनी करेक्ट गेस केलं आहे असं मी मानू शकतो. येस, आम्ही मध्य प्रदेश म्हणजेच MP या राज्यामध्ये आलो. आणि मध्य प्रदेशमध्ये येण्याचं एक कारण, त्याच्या आधी एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. खूप लेट झालं आहे व्लॉग चालू करायला, आय नो. लास्ट व्लॉग बघितला असेल तेव्हा आम्ही घरी आलो, थोडीशी मी फ्लॅशबॅकची स्टोरी सांगितली आणि 2 दिवस घरी राहून आम्ही घराच्या बाहेर पडलो आणि आता आम्ही आमच्या नेक्स्ट ट्रिपसाठी निघालो आहे. ते म्हणजे ओंकारेश्वर आणि नंतर उज्जैन अशी आमची ट्रिप असणार आहे. आणि त्याच्यानंतर उज्जैनवरून पुणे रिटर्न व्हायचं आहे. असा एकंदरीत हा 1-2 दिवसाची ही छोटीशी ट्रिप बोलू शकतात तुम्ही, देवदर्शन. त्यासाठी आम्ही बाहेर पडलो आहे आणि बघू शकतात, म्हणजे बघू काय तुम्हाला दिसतच असेल की शब्द निघत नाही आहे, एवढी प्रचंड तिला भूक लागली होती. मागच्या 1.5 तासापासून आम्ही हॉटेल शोधतो आहे. महाराष्ट्रामध्ये जे सुख आहे ना या गोष्टींचं, ते थोडा आम्हाला जाणीव होते की बाकी स्टेटमध्ये ना खूप कमतरता आहे. एक नाश्त्याचं हॉटेल नाही मिळालं 1.5 तासापासून लिटरली. नॉर्मली आपल्याला पोहे वगैरे या गोष्टी खायची सवय असते, बट कचोरीवरती पोट नाही भरलं आहे. अर्चूचं नाही भरलं आणि माझंही नाही भरलं. तर थोडे चिप्स घेऊन टाकू. हे बेसिन यापे आहे क्या? घेऊ ना. तिथं उपवासी चिवडा घ्यायचा आहे तुला. तिकडे नॉर्मल वेपर्स वगैरे असतील. घरापासून निघून आम्ही आता 130 किलोमीटर आलो आहे आणि ओंकारेश्वर आमच्या घरापासून होतं 149, म्हणजे 19 किलोमीटरचं अजून डिस्टन्स राहिलेलं आहे. थोडा जो सुरुवातीचा पॅच होता एक 50-60 किलोमीटरचा, खूप टफ होता, कारण रस्ता छोटा असल्यामुळे आणि त्याला प्रचंड असे खड्डे असल्यामुळे खूप टाईम लागला. तिथंच आमचा 1.5-2 तास गेला. बट नंतर रस्ता 4 लेनवाला रस्ता लागला, त्याच्यात बऱ्या प्रकारात गाडी कव्हर करून झाली. आणि आता हा जो राहिलेला शेवटचा 20 किलोमीटरचा पॅच आहे तो परत छोटा दिसतोय. सो आता कव्हर करतो आणि मग आधी ओंकारेश्वरचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं आहे उज्जैनसाठी. तर बनून राहा आणि बघत राहा. आणि यस, थोडे व्लॉगची जो गॅप पडला आहे त्याच्यामुळे थोडीशी फ्रिक्वेन्सी चेंज झालेली आहे आमची. बट येऊ 1-2 व्लॉग जसं जसं येईल तसं फ्लोमध्ये येऊ आणि हो रेडी. घरातून निघाल्यापासून फर्स्ट टाइम ट्रॅफिक लागली. कदाचित पुढे ट्रक दिसतोय, ट्रक आडवी, त्याच्यामुळे इथं काय एवढं ब्लॉक होण्याचं कारण दिसत नाही आहे. आणि अर्चूचं काहीतरी म्हणणं आहे याच्यावरती की MP आणि महाराष्ट्रामध्ये तिला एक फरक जाणून आलेला आहे, जो की ती मला बोलून दाखवला आहे तिने. कसं वाटलं तुला मध्य प्रदेश? अजून तू 100 किलोमीटरच आतमध्ये आलेली आहे. सो हिरवळ नाही ना आपल्याकडे, हिरवळ जास्त, पाण्याची कमी आहे, त्याच्यामुळे आपल्याला ती सवय, त्याच्यामुळे आपल्याला इकडे आता कसं आहे माहिती का, तू ज्या भागातून आले ना, आपण ज्या भागातून आला ना, तो पूर्ण डोंगर परिसर होता. म्हणजे आम्ही इकडनं माझ्या इथून बरानपूर आणि खंडवा आणि त्याच्यानंतर ओंकारेश्वर असा परिसर आहे. हा परिसर पूर्ण असा खडकवाला परिसर असल्यामुळे तुला ते तसं जाणवलं. ॲक्च्युली रेल्वेचं गेट आहे म्हणून इथं ट्रॅफिक झाली होती आणि त्याच्यामुळेच अडकून होतो. तरी मी गाडी साईडने काढून पुढे आणली आणि या ट्रकच्या पाठीमागे लागली आहे. कोणी मला ट्रॅफिकचे टोचन देऊ नका प्लीज, कारण अजून खूप मला ट्रॅव्हल करायचं आहे, त्याच्यामुळे मला थोडी कलाकारी करायला लागेल. इथं 3 लेन तयार झाल्या आहे, बट या ट्रकच्या मागे मी गाडी लावतो. सो जेणेकरून 1 लेन माझी तरी बनेल. आणि तिकडनं कुठल्या आता मोठे नाही, हेवी वगैरे ज्या बसेस होत्या त्या गेल्या, इथून बराचसा रस्ता होता. आणि आता परत रेल्वे येईल, गेट लागेल, त्याच्या आधी क्रॉस व्हावं अशी माझी तरी एक इच्छा आहे. फायनली पोचलो. ही एक प्रायव्हेट पार्किंग आहे ज्याच्यामध्ये आम्ही सावलीखाली गाडी लावली आणि प्रोटेक्शन म्हणून अर्जुने पण कॅब घातली आणि मी पण घातली, कारण ऊन खूप आहे. आता यांचे पैसे आल्यानंतर देऊया आपण. चला, पुणेकर इथंही पोहोचले म्हणावं. येवले अमृतुल्य चहा प्यायलाच पाहिजे. काय बोलतात ते? नाही, त्यांची टॅगलाईन काय आहे, चहाला वेळ नसते, वेळेत चहा, काय काहीतरी आहे ना त्याची, ती साहेबाची वाटतं. तुम्हाला वाटत असेल एवढे पॅक होऊन का निघाली आहे, बट टेम्परेचर 42-43 आहे, त्याच्यामुळे एवढी काळजी घ्यायला लागते. तरी मी आज टी-शर्ट घातलं, लॉंग स्लीवचं होतं म्हणून कसं दोन कडक.
टेम्परेचर जास्त नाही, फक्त 42-43 असेल, म्हणजे 44 असू शकतं, कारण कालचं पण 44 होतं आणि त्या आमच्या रिजनपासून काही जास्त लांब नाही, आम्ही 100 किलोमीटर, तेवढीच इंटेन्सिटी आहे. पण 3 दिवस घराच्या बाहेर निघाला नव्हतं, फुल AC मध्ये होतो आणि आज फुल उन्हामध्ये. दर्शन करून आम्ही ओंकारेश्वरून आता निघालो आहे, बट प्लॅन थोडा चेंज होऊ शकतो, कारण मला असं वाटलं होतं, म्हणजे आम्हाला असं वाटलं होतं की 1 तासामध्ये आमचं दर्शन होऊन जाईल, बट आम्हाला टोटल इथं टाईम गेला 2.5 तास. म्हणजे दर्शनाला आम्ही 12ला आतमध्ये तिथं लाईनीमध्ये चढलो आणि नेमकं 12 ते 1 मंदिर ते आरती असते आणि भोग चढवला जातो, त्याच्या निमित्ताने दर्शनची लाईन ती बंद होते, त्याच्यामुळे जागेवरच थांबून राहायला लागलं. तर 1 तास त्याच्यावर मध्ये गेला आणि नंतर मग ॲज युजल ती वेटिंग होती, ती लाईन हळूहळू पुढे गेली. असे 2.5 तास आमचे टोटल दर्शनामध्ये गेले. त्याच्यामुळे डायरेक्ट जो आमचा प्लॅन होता की आम्ही इथून डायरेक्ट उज्जैनला जाऊ महाकालला, तर तो थोडासा मागे पुढे होऊ शकतो. तो कसा मागे पुढे होईल ते मी तुम्हाला आता जिथं आम्ही जेवायला थांबू तिथं सांगेल, कारण आता लागली आहे भूक, आधी खातो, म्हणजे थोडं बोलायला पण थोडी एनर्जी येईल, कारण तुम्हाला माहिती आहे खूप दिवसानंतर आपण येतोय, त्याच्यामुळे थोडी एनर्जी लो असणारच आहे, बट ती आता आपण वाढू आणि थोडंसं बॉडीला तर ग्लुकोज देऊ, कारण 3 तास न पाणी पिता उभं राहिलो होतो. नेमकं लास्टला जिथं मंदिराच्या इथं पाणी वाटत होते, तिथं 1 ग्लास पाणी पिलं, हिला पाजलं, मी पिलं आणि मग थोडी एनर्जी आली. दर्शन घेतलं आणि आता बाहेर पडून पुढच्या मार्गाला लागलं. तर जसं की सांगितलं, माझा ना एकदम सिम्पल प्लॅन होता. घरातून निघायचं सकाळी 6 वाजेला, 9:30 ओंकारेश्वर टच होऊन 10:30 दर्शन डन होऊन उज्जैनसाठी निघायचं. 12-1 उज्जैनला पोहोचायचं, जेवण करायचं, परत 1-1.5 तास 2 तास दर्शनाचे जातील, म्हणजे 5 वाजेपर्यंत उज्जैनचं पण दर्शन होईल. आणि जर थोडंसं लेट झालं तर मग स्टे करायचं उज्जैनला किंवा इंदोरला, नाहीतर अदरवाईज डायरेक्ट पुण्यासाठी निघायचं. पुण्याला उज्जैनवरून 12 तास होतं, तर मी ते टाळलंच असतं ऑब्व्हियसली. उज्जैनला किंवा पुण्याला इंदोरला मी स्टे केला असता, बट सकाळी घरातून निघायची सायकल 2 तास लेट झाली. 6ला निघायच्याऐवजी आम्ही 8:06 निघालो आणि त्याच्यानंतर इथं आल्यावर जो 1 तासाचं दर्शन पकडलं होतं, आम्हाला सगळ्या गोष्टींना 4 तास गेले. त्याच्यामुळे आता उज्जैनला जाऊन परत लाईनमध्ये, कारण इथंच आम्हाला 3 तास लागले म्हटल्यावर उज्जैनला कमीत कमी 4 ते 5 तास लागतील आणि मग आज तर काही शक्य नाही आहे उज्जैन. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की कुठेतरी स्टे करायचा. तर माझा एक दादा राहतो, त्याच्याकडे आम्ही चाललो आहे. म्हणजे इंदोरच्या जस्ट लागून एरिया आहे एक पित्तमपूर, तिथं असतो राहायला. तर त्याच्याकडे आम्ही जाऊ आणि आजचा स्टे आमचा त्याच्याकडे होईल आणि मग तिथून एक तर उद्या सकाळी किंवा दुपारी उज्जैनला जाऊन दर्शन घेऊ. ऑर्डर दे द्या. वीडियो ब्लॉगिंग यूट्यूब को प्रमोट कर रहा हूँ मैं. हां, तर एकंदरीत असं आहे. तर मग आज स्टे करू त्याच्याकडे. तर जेवायला या, त्याच्यामध्ये अजून 1-2 गोष्टी ऐका. सांगतो तुम्हाला काय गोष्ट ऐकली मी जेवता. म्हणजे ॲक्च्युली झालं काय ना, की जेवण झाल्यानंतर ती ऑर्डर घेणारी जी लेडी होती ती माझ्याकडे आली आणि तिने मला विचारलं की जेवण कसं वाटलं. म्हटलं चांगलं वाटलं. माझा भाऊ येतो, त्याने रिकमेंड केलं म्हणून त्याच्यामुळे मी आलो म्हटलं ट्राय करायला. आणि आता आवडलंय तर रिव्ह्यू द्या. आता असं कसं आहे, कोणी आता विचारलंय तर तोंडावर नाही, मला बोलता येत नाही आता रिव्ह्यू, काय विशेष गोष्ट नाही आहे. ठीक आहे म्हटलं, आता जेवण चांगलं आहे तर देतो रिव्ह्यू. आणि नेमका रिव्ह्यू देता काय झालं, कोड आला. जीमेलला लॉग इन करायला गेलो मी, माझ्या मोबाईलला कोड आला, तेवढ्यात माझ्या मोबाईलची बॅटरी ऑफ झाली. तर त्याच्यावर माझी बायको काय म्हणते, आता ती आल्यावर गाडीत बसल्यावरती मी सांगतो तुम्हाला. त्याच्यावरती आमच्या मॅडम बोलतात की बाकीच्या मुलींचे हट्ट तू पुरवतो, फक्त माझे पुरवत नाही. म्हटलं आता तोंडावर नाही बोलणार आहे का मी की रिव्ह्यू नाही देत मी, मला नाही आवडलं जेवण. मला कसं तोंडावर बोलू शकतो? वो घर की मुलगी नहीं रे, मुर्गी दाल बराबर. अरे घर के खेत की मुली असं काहीतरी मी ते मुली म्हणत होते. नहीं तो कहावत ऐसी है, घर की मुर्गी दाल बराबर.